वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणरायाच्या चरणी विनंती करूया की आमचो कार्यक्रम आयचो बरे तरेन तेंच्यांनी आमकां आशिर्वाद दिवचो. श्री गणेशाचे वंदन करून आमी कार्यक्रमाक सुरू करूया. सगळ्यात पयलीं हांव विनंती करता आमचे JSAचे ज्येष्ठ सदस्य श्री दत्तराम परबजी तसेच अशोक साळगांवकर यांच्यांनी विश्व प्रार्थना म्हणून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करची आणि सगळ्या प्रेक्षकांक विनंती करता की त्यांच्यांनी ही विश्व प्रार्थना आपल्या मनातल्या मनात म्हणची. सगळे JSA वांगडी JSA भाव माझे आसात, सगळे JSA मेंबरांचे स्वागत करता. आयज खास उपस्थित आमचे JSA सगळे परिवार आसात, फॅमिली मेंबर आसात, त्यांचे स्वागत करता. तसेच हांव स्वागत करता आमचे योगाचे जे मेंबर्स आसा हांगा त्यांचे स्वागत करता आणि जे नाट्य रसीक जमलात हांगा आमच्या स्पेशल नाट्याचो आस्वाद घेवपाक त्यांचे हांव सगळ्यांचे स्वागत करता. जॉगर्स सोशल असोसिएशन जवळ जवळ 8 वर्सां आतां आमी आमचो 8वो वर्धापन दिन सेलिब्रेट करपाक सगळे मेळिल्ले आसा. आयज आमचो 8वो वर्धापन दिन चलता. एक शॉर्ट हिस्ट्री सांगता तुमकां. चलता चलता अशेंच पेड्यान जे आमी चलताले सगळे जे ज्येश्ठ आनी सगळे यंग आसले सगळे मेळून अशेंच चलताले आनी हळू चलता चलता सगळ्यांची वळख जाली. वळखीचें रुपांतर मैत्रीत जाली आनी मैत्रीचें रुपांतर आमच्या ह्या संघटनेन जाली. पयलीं सगळ्यात पयलीं आमी वळख नासतना सगळे हॅलो अशें हळू वळख जात गेली. मागीर आमी बर्थडे सेलिब्रेट करपाक सुरवात केली. आमचे हळू असे विचार येयले की जे आमी संघटीत जाला ते बरें काम करया म्हणून हेजें रुपांतर एका सोशल ऑर्गनायझेशन जाली. 18 सालान आमी आमचो जे ऑर्गनायझेशन आहा ते रजिस्टर केले आनी एक हळू एक पावल फुडें घालीत एक सोशल वर्क घेत गेले. वर्साच्या वर्सा आमी ब्लड डोनेशन जावं, एनवायरमेंटल क्लिनिंग जावं, असे खूब उपक्रम चालूच आसता आमचे. आनी सगळ्यात व्हडलो आमचो कार्यक्रम भितर म्हणजे आमचो योगा क्लास. पेड्यान सद्दां सकाळीं 5:30 ते 7 ह्या टायमार आमचो योगा क्लास चलता आनी तो एक सगळ्यात व्हडलो आमचो उपक्रम. तर कार्यक्रम फुडें व्हरता. आमच्या हे कार्यक्रमाक आमकां 2 स्पेशल आमचे गेस्ट लाभलेले आसात. सो हांव विनंती करता आमचे अध्यक्ष श्री दिगंबरजी हांकां की तेंच्यांनी आमचो पयले गेस्ट जे आसात म्हापशाचे उपनगराध्यक्ष सुशांतजी हरमलकर हांकां घेवन मानचेर. हांव विनंती करता आमचे JSAचे सेक्रेटरी श्री दत्तराम परबजी हांच्यांनी आमचे दुसरे मानाचे मुखेल सोयरे श्री विराज आरोलकरजी हांकां मानान वयर हाडचे. तशेंच आयच्या कार्यक्रमाचे जे आमचे आयज जे प्रोजेक्ट आसा नाटक हेजे जे सगळी सुत्रां जेंच्या हातीन आसात ते आमचे पुरुषोत्तम चातीम हांकां विनंती करता तेंच्यांनी वयर येवचे. प्रोजेक्ट मॅनेजर आयचे सगळे मान्यवरांक विनंती आसा की तेंच्यांनी स्टेजीर बसका घेवची. आमची संस्कृती सांगता असतो मा सद्गमय तमसो मा ज्योती. JSAचे परिवारातले सदस्य आमचे धाकटुले बाय शुभ्रा पुरुषोत्तम चातीम हांकां की त्यांनी सगळ्या मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करचे. ते देऊन त्यांचे स्वागत करचे. आमच्या आयचे कार्यक्रमाचे गेस्ट ऑफ ऑनर श्री विकास आरोलकर यांचे स्वागत करचे. जॉगर्स सोशल असोसिएशनचे आमचे अध्यक्ष माननीय श्री दिगंबरजी हरमलकर यांचे स्वागत करचे.
जॉगर सर्व्हिस असोसिएशनचे आमचे ट्रेजरर तोरसकरजी यांचे स्वागत करचे. तसेच आयच्या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट मॅनेजर पुरुषोत्तम हळदणकरजी यांचे स्वागत करचे पुष्प देऊन. धन्यवाद. सगळ्यांना ओम नमस्कार. जॉगर सोशल असोसिएशन त्या 8व्या वर्षात पदार्पण करता. त्या निमित्त आमचे हे एनल गॅदरिंग म्हणटा तुम्ही त्या गॅदरिंगाक उपस्थित असलेले आणि म्हापशाचे वायस नगरसेवक या वायस चेअरपर्सन हे आमकां आयच्या कार्यक्रमांत प्रमुख पावणे म्हणून लाभलेले आसा. अशे धडाडीचे तरुण उमेद हे आमचे असती त्यांचे हांव तुमच्या सगळ्या जॉगर सोशल असोसिएशन तर्फे राहुल सुशांत हरमलकर त्यांचे हांव स्वागत करता. तशेंच फक्त एकाच उतरान कसल्याय कामाक पावपी कसलेय तुमचे अडी अडचणी धांवन येवपी मनीस अशे आमचे गेस्ट ऑफ ऑनर आमकां आयच्या फंक्शनाक लागलेले आसा. ते म्हणजे आमचे नगरपालिकेचे नगरसेवक विकास आलोकर सर यांचे हांव स्वागत करता. स्वागत करीत आसतना हांव आमच्या योग परिवारांक विसरूंक शकना. जे मोठ्या संख्येन आयज योग परिवार आमचो हांगा आसा. जॉगर सोशल असोसिएशनान 8 वर्सां पयलीं एक फ्री पेडेंट सरकारा कडसून हॉल घेवन आमी फ्री योग शिक्षण दिता. सकाळचे 7 ते सकाळचे 5:30 ते 7 पर्यंत. ते योग शिक्षक आणि योग आमचे साधक आसा तेंचे पण हांव स्वागत करता. तशेंच फुडें वचून तुमी आमचे रसीक म्हणटना हांव हितचिंतक म्हणटा हांव तुमचे सगळ्यांचे स्वागत आसा. त्याच परीन आयज जे सत्कार मुर्ती आमी हांगा घडोवन येयल्या आपोवन हाडल्या तेंचे सगळ्यांचे हांव स्वागत करता. आनी शेवटी पर्यंत सगळ्यांचे तुमचे स्वागत करून फुडली योगरेशा सिद्धेश रावकर वयता. मोठो एका व्यक्तीचो भितर आस्पाव आसा. ती व्यक्ती म्हणजे आमचे दत्ताराम परबजी. ही आमची सगळ्यांक एक 40-50 मेंबर आसा आमी. हे सगळ्यांक एका माळेर गुंतपाचें काम दत्ताराम परबजी यांनी केलां. तर ते आमचे फावंडर मेंबर आसात. हांव तांकां विनंती करता तेंच्यांनी मंचार येवचें आनी आयच्या कार्यक्रमाची प्रस्तावना तेणी करची. कित्याक सांग तेजे इतकें जॉगर सोशल असोसिएशनाचे कार्य आनी कोणाक खबर ना. सर्व नाट्य रसिका हो आज तुमचं खूप खूप धन्यवाद देणार आहे. पण माझ्या वतीने पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद करतो. तुमच्यामुळे आज हा प्रोग्राम आमचा सक्सेसफुल आणि आनंदाने लागणार आहे. तर आज थोडीशी प्रस्तावना मी थोडक्यात करतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या माध्यमातून आम्ही जे कार्य करतो ते जॉगर सोशल असोसिएशनच्या माध्यमातून मी करतो. थोडक्यात आमच्या सेक्रेटरी रावसाहेबांनी आणि आमच्या थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक जे आरोग्याची काळजी असणारे ते वॉकिंग करत त्यांच्या ओळखीच्या आणि त्या ओळखीने आमची जी मित्रता निर्माण झाली त्यातली संघटना निर्माण झाली. ते साधे सुधे नसून जे सक्सेसफुल उद्योजक, इन्स्पेक्टर, डॉक्टर, CA अशा अनेक पदं भूषवलेले प्रोफेसर, शिक्षक आणि एकदम उच्च आध्यात्मिक ज्ञान असलेले असलेले आम्ही जवळजवळ 40-50 लोक आम्ही एकत्र कार्य करतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्याच्या माध्यमातून असं म्हटलं जातं. आपलं जीवन सुखी समृद्धी असायला हवं. तर पैशाने आपलं सुख मिळत असं नाही. पैशापेक्षाही काकणभर पुण्याची जोडी पाहिजे, पुण्य पाहिजे तरच ते आपले जीवन सुसह्य आणि चांगलं होऊ शकतं. त्या अनुषंगाने आम्ही ते कार्य करतो. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय मागितलं पाहिजे तर अट्टहासाने सत्कर्म करणे आणि निग्रहाने दुष्कर्म टाळणे ह्या माध्यमातूनच आम्ही आपलं जीवन सुसह्य आणि सुखकर आनंदमय करू शकतो. आम्ही आमचा उद्देश एकच, आमच्या उर्वरित लाईफमध्ये आयुष्यामध्ये आम्ही आमच्या हातून काहीतरी अशी सेवा घडावी,
काहीतरी लोकांची सेवा करावी, देशाची सेवा करावी, गरीब आणि गरजूवंतांची सेवा करावी, ह्याच्या माध्यमातून आम्हाला जे पुण्य मिळणार आणि आमचं आयुष्य सुख शांती समाधानी ते जाणार आहे, त्यासाठी आमची हे निगराणी आम्ही हे आमचे सत्कर्म आम्ही करत असतो. आमच्यामध्ये जे असणारे सगळे दानशूर आहेत, चांगले चांगले तन मन धनाने कार्य करणारे व्यक्ती आहेत. काही गोष्टी लागल्या तर ताबडतोब ते पुढे राहून त्याच्या मागोमाग घेऊन ते पूर्ण करत असतात. आजपर्यंत आम्ही हेल्थ कॅम्प घेतले, योगाकरांचं चालूच आहे आणि योगाने जे आपलं आयुष्य सोयी आणि आरोग्यदायी होते, त्याचबरोबर लोकांना चांगल्या विचारांची जोपासना पाहिजे. चांगले विचारांची जोपासना म्हणजे ईश्वरी म्हणजे उपासनी प्रार्थना. तसं चांगले विचार असेल तर माणसाचं जीवन सुखमय होऊ शकतं. म्हणून आम्ही एक चांगल्या वक्त्यांचे चांगल्या विचारवंतांचे प्रवचनही लोकांना देत असतो. त्याचबरोबर आम्ही मेडिकल कॅम्प, बॉक्सिंग कॅम्प, परत रक्तदान शिबिरे आणि ज्या कोणाला जरुरी असतात त्या लोकांना आम्ही ते सोय करून स्वच्छता मोहीम, पर्यावरण राखण्यासाठी आम्ही वृक्षारोपण करतो आणि अशा तऱ्हेचे अनेक उपक्रम घेऊन आम्हाला जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची आम्ही संधी घेत असतो. तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, एका शाळेमध्ये खरं म्हणजे त्यांना एक प्रिंटरची गरज होती आणि कॉम्प्युटरची गरज होती. तर त्यांनी आमच्याकडे तो एक प्रस्ताव मांडला, तुम्ही देऊ शकता काय. आम्ही ताबडतोब मीटिंग घेऊन आमच्या ज्या सभासद जे एकदम तन मन धनाने तयार असतात त्यांनी ताबडतोब पैशाची व्यवस्था करून आम्ही त्यांना तो उपलब्ध करून दिला. पण उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या जे चेहऱ्यावर जो आनंद होता, मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते पाहून आम्हाला काहीतरी आम्ही केला आणि त्यांना सुख दिलं असं वाटायला लागलं. अशा अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. तुमच्याकडे साधी एक गोष्ट मी अनाऊन्स करतोय. आमचं हे असोसिएशन त्या वतीने आम्हाला एक ओल्ड एज होम म्हणजे सिनियर सिटीजन म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक निवास आम्हाला काढायचा आहे. तो कशासाठी तर उर्वरित आयुष्य जे आपलं आहे ते आनंदाने जावं, कसलंही टेन्शन फ्री जावं. म्हणजे त्या आश्रमात प्रत्येक जो वयस्कर असेल, जो ज्येष्ठ नागरिक असेल, तो त्या आनंदाने एकदम त्यांचा समय लोकांबरोबर आनंद वाटून आनंदाने जीवन जगण्याचं त्याचं ध्येय असेल आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि तुमच्यासारखे जे असतात सहाय्य करणारे ते आम्हाला नक्की सहाय्य करते. व्यासपीठावर बसलेले आमचे अनेक जे असे मान्यवर आहेत ते नेहमीच आमचे विकास आलुकर आहे, सुशांत आहे, असे जे लोक आम्हाला सहाय्य करण्यासाठी पुढे येत असतात, आम्हाला मदत करत असतात. आणि त्यांच्या या सगळ्यांच्या तुमच्या स्वइच्छेने आम्ही नक्की तो आश्रम बांधून मोठा करू असं आमचं स्वप्न, आमचा जो संकल्प आहे तो आम्ही नक्कीच करू. असे आमचे जीवन असोसिएशन म्हणजे एक आमच्या उरलेल्या आयुष्यामध्ये आम्हाला काहीतरी केल्याचं एक पुण्य मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. म्हणून आम्ही सतत काही काम करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी, कोणी आमच्या याच्यामध्ये चांगले असे चांगल्या पदावरून रिटायर झालेले आहेत ते आपल्या ओळखीने लोकांना पण नोकरी पण लावतात. अशा अनेक गोष्टी आम्ही सतत करत असतो. वॉकिंग करता करता आमच्या ज्या डिस्कशन होत असतं त्याच्यामध्ये आम्ही ठरवतो काय करायचं, कसं करायचं. आणि आमच्या योगा जो चाललेला आहे तो नितानंतर दररोज आमच्या एक संदीप मोरजकर साहेब हे गुरु तन मन धनाने जो चालवतात आणि ते निर्माण केलेले साधक म्हणजे योग शिक्षक ते कार्य एकदम मनापासून करत असतात. शाळामध्ये जाऊन करतात, कुठं ते शिबिर करतात आणि योगाचं मार्गदर्शन देत असतात. असे आमची संकल्पना आम्ही जे राबवतो आणि त्या संकल्पनेतून आम्हाला जे सुख मिळतं ते खूप सुख म्हणजे एकदम अवर्णनीय आहे, आनंद मिळतो. आणि आमच्या संस्थेत असलेले सगळे दानशूर, पैसेवाले आणि मनापासून कार्य करणे तत्पर असलेले असतात. तर मी आता मला खूप बरं असं वाटतं आहे. पण काय म्हणजे तुम्ही खरं म्हणजे आता ते नाटक बघायला आहे आणि दुसरं हे नाटक ठेवण्यामध्ये आमचा एक उद्देश आहे. गेल्या वर्षी आम्ही शिर्डीकर साईबाबा ठेवलं होते भक्तिमय नाटक. ह्यावेळी आम्हाला एक विनोदी नाटक ठेवायचं आहे. त्याचा एक आम्हाला एकच उद्देश की ते नाटक बघताना 2 तास ते आपले विवंचना, चिंता जे काय असतील कोणाच्या ते सगळे विसरून जाऊन 2 तास एकदम निखळ आनंद घेते. आणि तो जर खरा तुम्ही आनंद घेतला तर हे आम्ही नाटक ठेवल्याचं सार्थक झालं असं होईल. तर तुम्हाला एकदा मनापासून मी धन्यवाद देतो. नाटकाचा आनंद घ्या आणि तुमचा फीडबॅक आम्हाला सांगा. खूप खूप धन्यवाद.
कार्यक्रम फुडें व्हरया. एन्युअल डेचं उद्दिश्ट साधून जशें आमच्या दत्ताराम जिम सांगलें आमचे मेंबर्स आसात आनी त्यांचे फॅमिली मेंबर्स आयज उपस्थित आसात. एक आमच्या परिवाराचोच भाग सगळे, तर ते आपल्या फॅमिलीन जे बरे कार्य करपी आसात अशें आमी वर्साच्या वर्सा एक 3-4 लोकांक अशें निवडटा. आमचे फॅमिलींतले जे मेंबर्स आहात जे आउटस्टँडींग अचिवर्स आसात तेंचो तांकां एक टोकन ऑफ एप्रिसिएशन म्हणून एक मान चिन्ह अशें दिवचें अशें सगळ्यांचो विचार आसता. म्हणून ह्या वर्सा आमी 3 आमचे फॅमिली मेंबरांतले 3 आउटस्टँडींग अचिवर्स सिलेक्ट केला. सगळ्यात पयलीं हांव तुमकां वळख करून दिता. आमचे पयले जे आसात ती सौ कीर्ती महेश कोरगांवकर. तेंच्यांनी कृपया वयर येवचें. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें म्हापशान फेमस सर्चिल गॅस, तर ही तेंची ओनर जावन आसात. ती गेली कितकीशींच वर्सां 2009 पासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे एसोसिएट आसात. आर्ट ऑफ लिव्हिंगान भरपूर काम करतात. तेंच्या घरांत सत्संग जातात. तेंचो खूब जाणांनी तुमच्यांनी आनंदी घेतला आसतलो. हांव विनंती करता आमचे मुख्य अतिथी सुशांतजी यांच्यांनी तेंचो चिन्ह मान्य चिन्ह दिवन सन्मान करचो. चल 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 पुढे चल. सगळ्यांनी ताळ्यो मारच्यो. धन्यवाद. जॅक्स रेकॉर्ड परफॉर्मन्स केला, तेजें नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डान येयल्लेलें आसा. हेच्या पयलीं तेणी 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स मोडलेले आसा. तेजो फर्स्ट रेकॉर्ड आसलें एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सान मास्टर यश विवेक पवार. तेजें सिलेक्शन जाल्लें 2nd एडिशन ऑफ परीक्षा पे चौका हे दिल्ली जाल्लेले फंक्शनाक तेका आमचे माननीय चीफ प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वांगडा तेंच्यांनी जे फंक्शनाक तेका भोवमान धाडलो आसा हेजो. हांव विनंती करता शुभ्राक आमच्या विकास आरवलकरजी हेंच्यांनी तेका भोवमान करचो तेजो. धन्यवाद. म्हणजे ते बऱ्यापैकी भरतनाट्यम डान्सर, पारंगत डिग्री इन भरतनाट्यम फ्रॉम कला अकादमी अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर सपना नायक अँड गुरु पुर्लिन गोस्वामी. हेचो एक खासियत म्हणजे जे ते डान्स परफॉर्मन्स करता आणि 500 प्रायजां त्यांनी अख्ख्या गोवाभर घेतलात. त्या खातीर ताळयो जावंक न्ही. तेजेपेक्षा आनी आता तेजी नवीन ओळख आसा म्हणजे ते म्हणजे एक नाट्य कलाकार. खुबशा कमर्शियल आनी तशेंच जे नाटकां जाता तेतून ते भाग घेता. आनी आमच्या गेल्या एन्युअल डेक तेणी एक बऱ्यापैकी डान्स परफॉर्मन्स केल्लो, त्या खातीर तेजी खूब खूब कौतुक. हांव विनंती करता आमचे अध्यक्ष दिगंबरजी तेंच्यांनी तेका मान्य चिन्ह दिवचें. ना जावपाची खूब प्रयत्न करतात. नॉर्मल डिलिव्हरीक खूब तेंचे प्रयत्न आसतात. फर्स्ट तेजे प्रेफरन्स आसता नॉर्मल डिलिव्हरीक. एक तेंची खासियत आसा. हांव विनंती करता आमचे आजचे मुख्य अतिथी सुशांतजी हांकां तेंच्यांनी तेंचो बहुमान करचो. हांव विनंती करता आमच्या डॉक्टर साहेबाक तेंच्यांनी आयचे दुसरे जे सत्कार मुर्ती आसात तांकां हांवें वळख करपाची गरज ना. सद्या म्हापशान सगळ्यान फेमस व्यक्तिमत्व अशें म्हटलें जाता. हांव अफयता आमचे यूट्यूब चॅनल चलयता ते आमचे शेखर नायक हांकां.
एक कॉन्सेप्ट आसा जर्नलिझम आसता आनी तेतून नवीन कॉन्सेप्ट येयला सिटीजन जर्नलिझम. म्हणजे जर्नलिस्ट नासतना सुद्दां जे आमचे प्रश्न आसात ते जनते फुड्यान मांडपाचे जे प्रयत्न आसात ते शेखरनायक आमचे करता. तुमी सगळ्यांनी तेंच्यान जीवन पयलें आसतलें बरे पैकी आमचे सगळ्यांचे प्रश्न मांडटात ते. आनी शेखर नायकान प्रश्न मांडलो काय तो सुटाव जावकूच जाय. जे ऑथॉरिटी आसा त्यांच्या नदरेस व्हरून हाडून दिता की बाबा अशे अशे प्रॉब्लम आसात. आनी खुबशे तुमी सगळ्यांनी अनुभव घेतला आसतले की तेंनी जेन्ना हायलायट केले काय तो प्रश्न सुटपाकूच जाय म्हापशान. हांव विनंती करता आमचे विकासजी हांकां तेंच्यांनी तेंचो बहुमान करचो. हे करतना आनी सांगूशी गोश्ट हे करतना तेजे खूब प्रेशरूय आसता. ताका प्रलोभन दिवचे गेले आतां धमकी दिली जाता पण ते सगळे न दुखता तो आपलें काम करीत आसा म्हणून तेजें खूब खूब कौतुक. शेखर एक आमकां सगळ्यांक थँक्यू म्हणजे तुवें देव बरें करूं. देवकार सोशल एसोसिएशन तशेंच तुमचें थँक्यू शेखर. सगळे आता एक फोटो काडया एक ग्रुप फोटो काडया सगळ्या मान्यवरांक विनंती करता सत्कार मुर्ती वांगडा एक फोटो घेवचो. कार्यक्रम फुडें व्हरया.